मानिनी काव्याला जाब विचारत असते की मला सांग काव्या, हे खरं आहे का? पण तिला काव्या काहीच उत्तर देत नसते आणि तिथून दुसरीकडे निघून जाते. मानिनी तिच्या मागे मागे येत म्हणते, मला मान्य आहे की तुझं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं. तो दिवस आता मी परत उगाळत बसणार नाहीये, कारण त्या दिवसाने सगळंच बदलून टाकलं. सगळ्यांचंच आयुष्य बदलून टाकलं. कोणाची स्वप्न जाळून टाकली, तर कोणाचं प्रेम मोडून टाकलं. वैऱ्यावरही येऊ नये अशी वेळ तुमच्या दोघींवर आली आणि त्यानंतर तुम्ही ज्या दोघी उभा राहिला त्याचं कौतुकही आहे मला. पण ह्या गोष्टी फक्त तुमच्या दोघींच्याच बाबतीत घडल्या नव्हत्या काव्या, माझ्या 2 मुलांच्या बाबतीतही घडल्या होत्या. हा, आता जीवाने घेतलेल्या निर्णयाचा जास्त हात असेल असं म्हणावे लागेल, पण पार्थचं काय काव्या? जशी बळजबरी तुझ्यावर झाली तशीच बळजबरी पार्थवर झाली ना. हा, आता आपल्याकडे मुलींवर झालेल्या सक्तीला जास्त महत्त्व दिलं जातं. कदाचित मुलं ती बोलून दाखवू शकत नाहीत किंवा रडूही शकत नाहीत. आणि माझा पार्थ, तो तर चिडूही नाही शकत ग. त्याने कसे दिवस काढले असतील, त्याने कसा सहन केला असेल, याचा कधी विचार केलायस का? या घरात आल्यानंतर तू किती अदळआपट करायची, किती रागराग करायची सगळ्यांचा. पार्थने तर तसं काहीच केलं नाही, पण स्वप्नांची मोडतोड त्याचीही झालीच ना ग. बोल काव्या, या सगळ्यामध्ये पार्थची काय चूक होती? मला उत्तर दे काव्या, मला उत्तर दे, असं म्हणून मानिनी काव्याला जाब विचारत असते.